काय खबर सगळ्यांची बेस आहे ना. उम्मीद करता सगळी बेस असाल. मी साजिद मिरकर. आज मी निघलो आहे केलशी फाट्यावर जायला. वाजले सुबाचे 7. चला माझ्यासोबत नवीन व्हिडिओसोबत आपण दाखवत आहोत आज नवीन चिकनची पोल्ट्री. केलशी फाट्यावर जाऊ. केलशी फाट्यावर आपण आतला जाऊ. चला आपल्यासोबत नवीन व्हिडिओसोबत. आम्ही जात आहोत केलशी फाटा. चिचघर करून गाव आहे त्या साईडला. 115 किलोमीटरवर आहे केलशी फाटा. मी केलशी फाट्यावर पोचलो आहे. आणि हाशी आता मला 3 किलोमीटर जायचं आहे. जी चिकनची पोल्ट्री आहे त्या बघू शकता. ह्यो रोड येते सरळ तो बानकोटशी येते आणि जाते सरळ तो मंडणगडला जाते. आणि आता आपल्याला हाशी राईट मारायचा आहे केलशी फाट्यावरची. त्या आपण आपल्या दोस्ताची चिकन पोल्ट्री आहे त्या आपण बघूया कैशा काय केल्या जाते. 3 किलोमीटर खाली जायचं आहे. आणि आपल्यासोबत माझे दोस्त आहे त्याच्यासोबत मी बाईकवर राहिलो. आम्ही दोघंजणं. जो आपला दोस्त आहे इर्षाद काय बाबा. आता आपण आयला केलशी फाट्यावर. चला आपण जाऊया. 3 पावसाचा टाइम आहे. चला मग हे केलशी फाट्यावर आपण आतला निघलेले आहो. सुबाचो नजारो. आणि पाऊस तोपलेलो आहे. आता पाऊस आहे नाही सगळं काय हरियाली. आता आपण पोचलेले आहो. आणि आपल्यासोबत इर्षाद आहे चिकन. आणि आता तिकडचे मामा येतात जे आहे काम करतात ते. जंगल इकडे आंब्याची कंपाऊंड पण आहेत मोठे. इर्षाद आणि आपल्याला आता हाशी खालती जायचं आहे. हे कंपाऊंड आहेत पुढे आंब्याची. हे मामा आलेले आहेत आमच्या आता कामाला इथं. सकाळचे उठून. सकाळी कितीला उठला मामा? आम्ही सकाळी 6 वाजता उठतो. 6 वाजता उठला आहे. मग इथनं चालत येतं किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर चालत आलेले आहेत मामा. चला आपण जाऊया आज मामा तुमच्या इथं आम्ही आलेले आहो. चला आता आपण हे डोंगर खालती उतरायचोय. ही झाडं आहेत आंब्याची. ही बघायसाठी आपण आज आलेले आहो. आणि सुबाचो टाइम आहे माशाअल्लाह. वारं पण आता सुटलेलो आहे. आणि चारों तरफ हरियाली आहे. ही कोकणाची शान. आज बोललो चला आपल्या व्ह्युअर्सला काही नवीन दाखवूया. त्यांच्यासाठी मी आज आलेलो आहे सुबाची. आता आपण एंटर करणार आहोत चिकन पोल्ट्रीच्या आतला. हे बघा हे चिकनची पोल्ट्री आहे. पण मामा टाकतात आता कोंबड्यांना खाना. सुबाच्या टायमात मामा येतात आणि पहिले त्यांचं काम असते त्या कोंबड्यांना खाना टाकायचा. त्या पहिले आपलं काम करतात ते मामा. बघा काय मेहनत करतात. बोलतात का मेहनतशिवाय फल नसते. ही मेहनत त्यांची चाललेली आहे. आणि मामा पण जीव लावून काम करतात. ह्या आपल्या दोस्ताच्या त्या ते ठेवलेले आहेत. चला आज नवीन काही व्ह्युअर्सला आपल्या दाखवूया. तेव्हा मी आयलो का चिकनची पोल्ट्री ही कशी असते आणि कशी कोंबड्यांना ठेवल्या जाते ह्या दाखव. ही बघा मामाची मेहनत. सकाळच्या सुबाचे सगळा टायमातला त्यांना खाना टाकणं. कामाचा पाणी बिणी देणं हा काम असते कामाचा.
नमस्कार मामा, बोला. काय आपलं नाव? सुभाष बाबू पिंपलकर. असं गावाचं नाव चिंचेकर, तालुका मंदगड, जिल्हा रत्नागिरी. असं इथं किती वर्षाशी आहो कामाला? मी आज इथे 5 वर्ष कामाला आहे. शेड बीट कशात बरे आहेत ना? सेट एकदम मस्त आहेत. आणि किती मेहनत करायला लागते या कोंबड्यांसाठी? तिकडं घरी सकाळी 5:30ला उठून आंघोळ वगैरे करून 6:30ला घर सोडतो मी. इथे 7 वाजता येतो. असं 7 वाजता आल्याच्या नंतर इथं कोंबड्यांना देखभाल करायची, बघायची कुठली कोंबडी आजारी आहे काय. आजारी असली तर तिला डोस पाजायचा. डोस पाजल्याच्या नंतर तिला पाणी वगैरे चेक करायचा, औषध टाकायचा. औषध टाकल्याच्या नंतर मग त्यांना खाद्य घालायचा. 7:30ला खाद्य घालायचा. खाद्य त्याच्यानंतर मग दुपारी यायचा 3:30 वाजता. त्याच्यानंतर परत बघायची कुठली कोंबडी आजारी आहे काय. त्याच्यानंतर परत खाद्य घालायचा. 4:15ला अंडी काढायची. त्याच्यामध्ये चिकार मिळत आहे, म्हणजे भरपूर मेहनत करायला लागतो. भरपूर आणि तुमचा दिवसभर पूर्ण इथंच जातो. आजाच पाठी मंगार तुम्हाला धान्य घालणं ही म्हणजे तुमची भरपूर पैसा भेटत नाही. पैसा भेटत नाही. कसा बोलला तुम्ही, तुमची पण मेहनत आहे. तुम्ही इथं असं काम करता जसं आपलीच ही आहे. तो त्यांना पोरासारखी बाळगायला लागते. एखादा लहान पोर कसा असतो त्यांना बाळगायला लागते. असं. चला मामा, थँक्यू, तुम्ही आमच्याकडून बोलला. गरमीचा लय त्रास आहे इथे. मामा, आता ही थंडीचा आहे तर काय वाटे ना? गरमीमध्ये कसं तुम्हाला? गरमीमध्ये तर 1-1 तासांनी पाणी चेंज करायला लागतो. असं म्हणजे गरम पाणी बाहेर सोडायला लागतो, थंड पण आतमध्ये घ्यायला लागतो. त्यांना गरमी सहन नाही. 24 तास पंखा चालू, 24 तास लाईट चालू. असं म्हणजे ही चीज 24 तास चालू आहे पाहिजेलच. चला ठीक आहे मामा, धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे बात केला तर ही एवढी इन्फॉर्मेशन दिली, सांगितलं तर त्याचं धन्यवाद मामा. आता खायला सगळी सुटलेली आहेत कोंबड्या. सगळी बिझी आहेत खाण्यात. आणखी रातभरी भुके असतात. सुभाच्यांना टाकलं जाते खाना. हे बघा, इर्शादचं काम आहे. कोंबडी पडली बिमार, तिला आता इंजेक्शनला दिले जाते. इंजेक्शन म्हणजे ती लिक्विड असते त्यांना फिट व्हायसाठी. जे बिमार कोंबड्या असतात त्यांना हे करते. ते आपले इर्शाद भाई आहेत, ते सगळं करतात. चला, ह्या कोंबड्यांचा सगळा काय सांभाळते 3-4 शेडच्या, मग तिचं सगळा सांभाळते ते आपले इर्शाद भाई आहेत. त्यांची पण आपण हटकूया. ते किती मेहनत करतात आणि ते त्यांच्या घरचे येतात, काय त्यांची मेहनत आहे. अस्सलाम वालेकुम. काय बात खबर इर्शाद भाई? बेस इर्शाद भाई, कितनी मेहनत करना पड़ती है इधर? बहुत मेहनत है, बहुत मेहनत है. सुबह में 7 बजे निकलने का है घर से, और फिर उसके बाद इतना 20 मिनट का रास्ता तय करके आने का है इधर. और फिर उसके बाद आने के बाद इधर सब मुर्गे चेक करने के, कैसे बीमार है, कि कैसे है, उनको दवा पानी है, फिर उनका खाना है, फिर उनका देखभाल है, फिर ऐसा जो छोटा मोटा काम रहता है वो करना. बहुत मेहनत है इसको. हमारे इर्शाद भाई इधर सब संभालते हैं. और इर्शाद भाई के जो पीछे है वो मामा, इर्शाद भाई सब बताते हैं वो मामा को क्या करना है क्या नहीं. दवा पानी कैसी डालने की है, ये सब मेरे अंडर में रहता है. अच्छा. वो सब मेरे को करना पड़ता है, क्योंकि इतना छोटे बच्चे के उसको पालना पड़ता है. और ज़रा भी ध्यान इधर उधर हुआ तो फिर बीमार होते, मुर्गियाँ मरते. अरे इंशाअल्लाह मस्त भी कि
थे हमारे 600 मुर्गियाँ थे बीच में, हाँ। लेकिन गर्मी की वजह से अभी बीच में गर्मी ऐसी गिरी कि उसमें मुर्गियाँ हमारे हम बहुत लॉस हुए धंधे के लिए। हाँ। लेकिन धंधा करना बहुत हार्ड है ये मुर्गिया का, पोल्ट्री मुझे बहुत हार्ड है। इरशाद भाई जब अपन लाए थे वे तब छोटे थे क्या पिल्लू? ये छोटे छोटे इतने इतने पिल्लू थे हाँ। अच्छे। फिर उसको इतना 3-4 महीना अच्छा ध्यान रखना, उनको खाना पानी उसके पीछे। अच्छा। हाँ, और फिर उसके बाद बीच में ऐसे हमारे 30-40 मुर्गियाँ एक साथ मर गए। बहुत लॉस हुआ उस टाइम पे, बहुत हमारे को दुख हुआ वो बात का। और उस टाइम पे उस दिन मैं आया नहीं था पोल्ट्री में, क्योंकि मेरी तबीयत नहीं हो थी, तो पोल्ट्री में आया नहीं था मैं। तो मेरा शेठ आया था, तो शेठ बोल रहा था, मेरे को फ़ोन किया था उस टाइम पे कि क्या हुआ, तू आया नहीं, देख ऐसा हो गया। बहुत ख़राब लगा मेरे को वो बात से। क्या कर सकते हैं, अल्लाह को जो मंजूर था वो होके रहता है, उसके लिए कुछ बोल नहीं सकते। यानी इरशाद भाई एक दिन आए नाही ते, उस टाइम बीमार थे इरशाद, बीमार होतो त्या दिवसा आयलो ना होतो, त्या रातची 25 ते 30 कोंबड्या मेली होती। आणि मग दुसऱ्या दिवसा जेव्हा शेट आले तेव्हा बघल्यान तेव्हा कोंबड्या मेलेली, तर तेव्हा त्या बातीचा त्याला मोप अफसोस होतो। आणि मोप मेहनती आपले इरशाद भाई आहेत, मोप मेहनत करतात आया शेटच्या पाठीमागे जे मेहनत करते ते आपले इरशाद भाई आहेत। आणि त्यांच्या इरशाद भाई सगळं सांगतात त्या मामाला, ते मामा त्यांच्या मनची मेहनत करतात। इरशाद भाई तुमचा मोप मोप शुक्रिया की आमच्याजवळ तुम्ही बात केल्या। तुमचा पण मोप मोप शुक्रिया जे आमच्या पोल्ट्रीमध्ये तुम्ही आले आहो, मोप मोप शुक्रिया तुमचा। ना चला शुक्रिया इरशाद भाई, मग मिळूया इंशाल्लाह। इंशाल्लाह मिळूया। आणि काय अजून बोलताव काय आपल्या व्ह्युअर्सला काय लाईक आणि सबस्क्राईब करा, साजिद भाईला सपोर्ट करा, हीच आपली एक तुमची जो ब्लॉग होतो तो कैसा वाटलं तो जरूर कमेंट्समध्ये सांगा। आपण कोंबड्याची पोल्ट्री ही कैशी असते, इनी किनात ठेवल्या जाते, इन तिला मेहनत काय केली जाते ती आज आपण तुमच्यावर शेअर केलेली। हे कामा करतात आपले इरशाद भाई आणि मामा जे आहेत छत्तीसगडचे आहेत, ते काय मेहनत करतात ते त्यांनी शेअर केले। मेहनत करणं हे आसान नाही, कच्ची पण चीज, पण मेहनत केल्याशिवाय काही फल पण नाही मिळत आणि काही पैसो पण नाही मिळत। चला थँक्यू, तुम्ही जुळून राहिला आपल्या या चॅनलवर, त्याने आपल्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि कैसो वाटलं व्हिडिओ तो जरूर कमेंट्समध्ये सांगा। आपण तिला सुधारायची गलत असलो तर सुधारायची कोशिश करू आणि हिंचान बेसचे व्हिडिओ इंशाल्लाह तुमच्याजवळ पोचवायची कोशिश करू। ह्याला मिळूया इंशाल्लाह नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंचान बेस।